ठाण्यात अनधिकृत बांधकामांचं मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र आता कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. आपण देखील पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात हा विषय घेतला होता. आता काय नेमकं कोर्टाने सांगितलेलं आहे? नाही, एका बांधकामाच्या बद्दल कोर्टाने इतकी स्पष्ट म्हणजे त्यांचा राग देखील व्यक्त केलाय आणि इतक्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की ज्या खरोखर म्हणजे ठाणेकरांना या महापालिकेबद्दल लाजिरवाणी स्थिती आहे. म्हणजे आम्हाला शर्मेने मान खाली घालायला लागेल. एक तर कोर्टाने राबोडीमध्ये जे सरकारी जमिनीवर म्हणजे सरकारी अधिकारी पण झोपा काढत होते. त्या ठिकाणी 4-4 माळ्याची इमारत उभी राहते आणि त्या बाजूचा एक नागरिक हा एक सामान्य नागरिक लढा देतो आणि त्याच्यामध्ये कोर्टामध्ये रिट पिटिशनच्या माध्यमातून कोर्ट निर्णय ताशेरे ओढते. कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की ते इतकं जमीनदोस्त झालं पाहिजे की ते मातीची पिशवी देखील दिसता कामा नये. जो त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त आधी होते की जे आता रिटायर झाले, त्यांना 50,000 रुपयाचा दंड ठोठावला होता आणि आता जे आहेत त्यांच्यावर पण ऍक्शन घ्यायला कोर्टाने कमिशनरना निर्देश दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे अनधिकृत बांधकामाची परिस्थिती कुठपर्यंत गेली आहे आणि हे रॅकेट कशा पद्धतीने काम करतंय हे या एका उदाहरणावरनं आपल्याला लक्षात येतं की सरकारी जमीन देखील हडप केली जाते आणि संगनमताने कोर्टाला पण दाद देत नाही. 3-3 वेळेला कोर्टाने तंबी देऊन आणि दंडात्मक कारवाई करून देखील प्रत्यक्ष कारवाई होत नाही. जेव्हा कडक कोर्ट जेव्हा निर्देश देते आणि या मुदतीत तुम्ही हे केलं पाहिजे, तेव्हा कारवाई होते. तर अशा परिस्थितीमध्ये कशी काय आपण बांधकाम वाचवणार? ज्यावेळेला बांधकाम सुरू होतं तेव्हा काही तुम्ही झोपा काढत असता का? आणि त्याच्यामुळे या पुढच्या काळामध्ये तरी माझी विनंती आहे आणि महापालिकेला देखील की तुम्ही कोणाचा मुलाहिजा ठेवायचं काही कारण नाही. शासनाने तुम्हाला स्पष्ट आदेश दिले. कोर्ट सांगते, आता आणखीन कोणी सांगायला पाहिजे तुम्हाला? आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणूस जागरूक नागरिक काही कोर्टामध्ये जाईल का? आज या राबोडीच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी जावेद शेख जे अति सामान्य त्यांच्या तर घरच्यांना धमक्या दिल्या, त्यांच्या पत्नी मुलांना सुद्धा आम्ही धमकवण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्यांनी लढा महापालिकेला कित्येक वेळेला त्यांनी पत्र दिली, तक्रार अर्ज दिले. काही वेळेला मी ते बांधकाम थांबवलं, परंतु त्यांना ही पण भीती होती की हे पुढे वाढणार आहे आणि त्याच्यामुळे पिटिशन केल्यानंतर त्यांना कोर्टाने खूप चांगला प्रतिसाद देऊन हे एक उत्तम उदाहरण या अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये निर्माण झाले. आता तरी महापालिका जागी होईल का आणि आता तरी कारवाई जी आहे ती सुरू होता याच्या आधीच करेल का, हा ठाणेकरांना खरा म्हणजे प्रश्न आहे आता. सर एकंदरीत पाहायला गेलं तर पालिका आयुक्तांना कोणता अवतार घ्यावा लागेल अशा बांधकाम तोडक कारवाईसाठी? या संजय केळकर स्वतः कशा प्रकारची उडी घेणार आणि कशा प्रकारचा अल्टिमेट देणार आता पालिकेला? नाही, आता पालिकेने अवतार काय त्यांच्या अवतार बघण्यासारखा झालेला आहे. कारण की कोर्टानेच त्यांच्यावर एवढ्या प्रकारचे ताशेरे ओढलेले आहेत आणि त्याच्यामुळे आयुक्तांनी स्वतः मैदानात उतरायला पाहिजे. आणि असेही आम्ही आयुक्त या महापालिकेत बघितलेले आहेत की स्वतः त्यांनी उतरल्यानंतर सगळं सरळ केलेलं आहे. शेवटी कॅप्टन पण महत्वाचा असतो आणि त्याच्यामुळे ते करावं. नाहीतर मग आम्हाला आता प्रत्येक वीट घेऊनच त्यांना जाऊन भेट द्यायला लागेल. जागरूक नागरिकांना घ्यायचं, सरकारी जमीन असेल तर तहसीलदारांना द्यायची पाळी येईल, कलेक्टरला, तलाठी काय करतात. आणि त्यामुळे ही वेळ येऊ देऊ नका आणि आपल्याला पूर्ण शासन पाठीशी असताना अशी परिस्थिती ठाण्यामध्ये होता कामा नये याची आपण दक्षता घ्या, असं मी निश्चितपणे आवाहन करेन.